कथेचं नाव बंगला क्रमांक 18 भाग 2। लेखक अनुज मेस्त्री। जॉनने तो कागद पोलिसांना दाखवला। त्यातील मजकूर वाचून पोलिसांनाही धक्का बसला, कारण हा खटला फार पूर्वीच संपला होता। पण त्यावेळी एकही ठोस पुरावा सापडला नव्हता आणि आता अचानक ही गोष्ट पुनर्जीवित झाली होती। जॉन पुन्हा जुन्या आठवणीत गेला आणि डोळे पाणावले। पोलिसांनी पुन्हा तपास चालू केला। तो कागद पुन्हा तपासला, पण फारसं काही साध्य झालं नाही। जॉनलाही 1 महिना पोलिसांकडून संरक्षण मिळालं, पण त्याचा फारसा फायदा झाला, कारण महिन्याभरात एकही संशयास्पद गोष्ट घडली नाही आणि एकही नवा पुरावा सापडला नाही। त्यामुळे जॉनला मिळालेलं पोलीस संरक्षणही काढून घेतलं। एके दिवशी इन्स्पेक्टर लिओ जॉनच्या घरी आला। सर, तुम्ही इथे का आलात? मला बोलवायचं, मी आलो असतो। जॉन, मी तुला गेली 10 वर्षापासून ओळखतो आहे। मेरी आणि विल्यम्स हरवले तेव्हाही तुझी परिस्थिती मी स्वतःच्या डोळ्याने बघितली। आता पुन्हा नव्याने सुरू झालं आहे। यामागे कोण आहे हे सापडणं खूप कठीण आहे आणि पोलीस फार काळ तपास करणार नाही, कारण केस चालू ठेवायची असेल तर पुरावा लागतो। पण गुन्हेगार खूप हुशार आहे, त्याला शोधणं इतकं सोपं नाही। माझ्या ओळखीचा एक डिटेक्टिव्ह आहे, ब्रायन्स नावाचा। आतापर्यंत बऱ्याच केसेस त्याने सोडवल्या आहेत। मी त्याला तुझी केस सांगितली आहे। सध्या तरी तुझी केस त्याच्याशिवाय कोणीही सोडवू शकत नाही। त्याला तुझ्या घरचा पत्ता दिला आहे। संध्याकाळपर्यंत येईल तो, पण त्यापासून जरा सावध, कारण तो केस सोडवण्यासाठी काहीही करू शकतो। थँक्यू सर, तुम्ही खरंच खूप मदत करत आहात। इन्स्पेक्टर लिओने जॉनच्या खांद्यावर हात ठेवत बोलला। हे मी पोलीस म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून करत आहे। असं बोलून इन्स्पेक्टर लिओ तिथून निघून गेले। संध्याकाळी ठीक 7 वाजता दाराची बेल वाजली। जॉनने दरवाजा उघडला। दाराबाहेर एक 22-23 वर्षाचा 6 फूट उंच तरुण हातात सिगरेट घेऊन उभा होता। कोण आपण? डिटेक्टिव्ह ब्रायन्स। काय? तू डिटेक्टिव्ह ब्रायन्स आहेस? हे ऐकताच ब्रायन्स सिगारेटचा शेवटचा धूर जॉनच्या चेहऱ्यावर फुंकून उरलेली सिगारेट जमिनीवर फेकून ती पायाने चिरडला आणि बोलला, हो, आणि तू नाही, तुम्ही बोल। हो, तुम्ही आत या, आपण सविस्तर बोलू। ब्रायन्स आत शिरून थेट सोफ्यावर बसला, अगदी स्वतःचं घर असल्याप्रमाणे। जॉनला ते मुळीच आवडलं नाही। एक 22-23 वर्षाचा तरुण मुलगा इतकी क्लिष्ट केस सोडवू शकेल का, असा संशय जॉनला येऊ लागला। तितक्यात ब्रायन्स बोलला, बस। ब्रायन्सचं उद्धट वागणं जॉनला अजिबात आवडलेलं नव्हतं। हे माझं घर आहे, त्यामुळे इथं काय करायचं आहे ते मला शिकवू नका, आणि तुमच्याकडे बघून वाटत नाही की ही केस तुम्ही सोडवू शकता। ब्रायन्स आपल्या जागेवरून उठला आणि आपल्या खिशातील गन काढली, ती लोड केली आणि जॉनच्या दिशेला रोखली। यापुढे एकही शब्द बोललास तर ह्यातल्या सर्व गोळ्या तुझ्या शरीरात रिकाम्या करीन। हे ऐकताच जॉन घाबरला। सॉरी, पुन्हा नाही बोलणार। ब्रायन्स हातात गन घेऊन पुढे आला आणि जॉनजवळ थांबला। मला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर, असं बोलून ब्रायन्स थांबला। केवळ 22-23 वर्षाच्या तरुणाचा इतका आत्मविश्वास पाहून जॉनला आश्चर्य वाटलं। माझं नाव ब्रायन्स, गेल्या 6 महिन्यांपासून डिटेक्टिव्ह आहे आणि 6 महिन्यात 20 केसेस सोडवून गुन्हेगारांना जेलमध्ये पाठवलं आहे। 100% रिझल्ट। माझ्याविषयी अजून जाणून घेण्याची काही गरज नाही। ठीक आहे। काही वेळ दोघेही शांत सोफ्यावर बसले। ब्रायन्सने खिशातलं सिगरेट पाकिट काढलं, त्यातून 2 सिगरेट बाहेर काढल्या आणि 1 सिगरेट लायटरने पेटवली। दुसरी सिगरेट जॉन पुढे ठेवली। मी सिगारेट ओढत नाही। खोटं बोलतोयस, तुझ्या डाव्या हाताची बोटं आपोआप हलतायत आणि खूप वेळ सिगरेट न प्यायल्यावरच असं होतं। जॉन पुन्हा चकित झाला। त्याने सिगरेट हातात घेतली आणि खिशात असलेल्या लायटरने पेटवली।
इन्स्पेक्टर लिओने संपूर्ण केस सांगितली आहे, पण सर्व गोष्टी तुझ्या तोंडून ऐकायच्या आहेत. जॉनने घडलेलं सर्व काही ब्रायन्सला सांगितलं. अजूनपर्यंत इतकी कठीण केस मी कधी पाहिली नाही. मला सांग, 2 महिन्यांपूर्वी पत्र मिळाल्यानंतर पोलिसांनी जुन्या बंगल्याची पुन्हा तपासणी केली होती का? नाही. ओके, आपण उद्या सकाळी तुझ्या जुन्या बंगल्यावर जाणार आहोत. पण तिथे जाऊन काही उपयोग होईल असं मला वाटत नाही, कारण तो बंगला गेले 5 वर्ष बंद आहे, जॉन म्हणाला. आपल्याकडे घडलेल्या घटनांचा साक्षीदार आहे आणि तो म्हणजे बंगला क्रमांक 18. त्या बंगल्यालाच घडलेलं सर्व काही माहीत आहे, ब्रायन्स बोलला. ठरल्याप्रमाणे दोघेही सकाळी बंगल्यावर पोचले. बंगल्याचं गंज लागलेलं कुलूप उघडलं. बंगल्यात सर्वत्र धूळ पसरली होती. दोघांनी पूर्ण बंगला तपासला, पण एकही नवा पुरावा सापडला नाही. 5 वर्षांपूर्वी असलेला बंगला आताही तशाच अवस्थेत होता. शेवटी दोघेही बंगल्याबाहेर पडले. बोललो होतो तुम्हाला, इथे काही नाही, हा फक्त एक बंगला आहे, जॉन म्हणाला. असं तुला वाटतं, मला बंगल्याच्या बाहेरही तपासणी करायची आहे, ब्रायन्स म्हणाला. पण बाहेर काय? असं अर्धवट बोलून जॉन थांबला. ब्रायन्सने बंगल्याबाहेरील तपासणी चालू केली. तपासणी करत असताना ब्रायन्स एका खिडकीजवळ थांबला. जॉन, ही खिडकी कोणत्या रूमची आहे? गेस्ट रूमची आहे. या खिडकीला बाहेरून कडी आहे बघ, ब्रायन्स म्हणाला. काय? असं कसं होईल? ते तर कळेलच लवकर. ब्रायन्सने खिडकी बाहेरून उघडली. खिडकी उघडताच जॉनला आश्चर्य झालं. ही खिडकी बाहेरून पण उघडते? ब्रायन्सने खिडकीच्या आत उडी मारली. जॉन, तू बाहेरच थांब. ब्रायन्सने तपासणी न करताच बंगल्याच्या खिडकीतून बाहेर पडला. तुम्हाला एवढा मोठा पुरावा सापडला आणि तुम्ही गेस्ट रूमची तपासणीच केली नाही, जॉन म्हणाला. प्रश्न विचारणं हे माझं काम आहे, समजलं? उरलेल्या सर्व काही तुझ्या बंगल्यात बोलू. ब्रायन्सने खिडकी बाहेरून बंद केली आणि दोघेही जॉनच्या घरी पोहोचले. जॉन, तू हा बंगला स्वतः बांधला होतास की विकत घेतला होतास? ब्रायन्स म्हणाला. लगभग 6 वर्षापूर्वी विकत घेतला होता. म्हणजे 2006 साली, आणि लगभग 2 करोडला घेतला होता, जॉन म्हणाला. ब्रुसल्स येथे असलेले सर्व बंगले समान आकाराचे आहेत का रे? हो. तुम्हाला काही संशय नाही आला? कसला संशय? जॉन म्हणाला. ब्रायन्स जागेवरून उठून मोठ्याने बोलला. 6 वर्षांपूर्वी त्या जागेतील सर्व बंगल्याच्या किमती 3 ते 3.5 करोड असताना तुम्हाला एवढ्या कमी किमतीत का दिला? इतका साधा प्रश्न निर्माण नाही झाला? माझ्या मनात हा प्रश्न आला होता, पण मी लक्ष दिलं नाही, जॉन म्हणाला. लक्ष दिलं नाही कारण तुझे लगभग 1 ते 1.5 करोड वाचले. पण कधी विचार केला होतास का की कोणता व्यक्ती स्वतःचे 1 ते 1.5 करोडचा नुकसान करून घेईल? ब्रायन्सचं सर्व बोलणं जॉनला संभ्रमात टाकत होतं. पण ह्याचा मेरी आणि विल्यमच्या गायब होण्याचे काय संबंध? संबंध आहे जॉन, संबंध आहे. कारण वॉचमनचा खून आणि मेरी विल्यमचं गायब होणं हे सर्व जर कोणाला माहीत असेल तर त्या बंगल्यालाच माहीत आहे. त्या बंगल्यात असं काहीतरी आहे ज्यामुळे हे सर्व घडलं आहे. हो, बरोबर. बंगला घेतल्यावर तू लगभग तिथे 1 वर्ष राहिलास, बरोबर? हो, जॉन म्हणाला. तुला 1 वर्षात असं काही आढळलं का जे वेगळं असेल? ब्रायन्स म्हणाला. त्या बंगल्यात मी फार वेळ राहिलो नाही, कारण कामानिमित्त सतत बाहेर असायचो. पण मेरीला तो बंगला फारसा आवडला नव्हता, कारण तिथे काहीतरी आहे असं तिला सतत वाटत राहायचं. आणि विल्यमही सतत घाबरायचा. आम्ही बंगला बदलणार होतो, पण बदलण्याच्या आधीच हे सर्व काही घडलं. काही वेळ ब्रायन शांत उभा राहिला आणि अचानक बोलला. बंगल्याचा जुना मालक कोण होता? जुन्या मालकाचा इथे काय संबंध? जॉन म्हणाला. हे ऐकताच ब्रायन्सने जॉनकडे रागाने पाहिलं. जॉर्ज नाव आहे त्याचं. कुठे असतो हा जॉर्ज? व्हाईटफील्ड इथे राहतो. ठीक आहे, उद्या सकाळी 9 वाजता मला तो इथे हवा आहे, कोणत्याही परिस्थितीत. जर तो इथे नाही आला तर मला त्याच्याकडे जावं लागेल, पण त्याचे परिणाम फार भयंकर होतील. असं बोलून ब्रायन्सने खिशातील सिगरेट पेटवली आणि घराबाहेर पडला. जॉनला ब्रायन्सच्या रूपात एक नवा आशेचं किरण दिसू लागलं. सकाळी ठरल्याप्रमाणे जॉर्ज घरी आला होता.
ब्रायन्सही ठीक 9 वाजता जॉनच्या घरी पोचला. जॉर्ज, काय करतोस तू? कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहे. आणि तू नाही, तुम्ही बोला. जॉर्ज म्हणाला. 5 वर्षांपूर्वी स्वतःचं 1 करोडचं नुकसान करणाऱ्या व्यक्तीला किती अक्कल आहे हे कळलं आहे, ब्रायन्स म्हणाला. माइंड युअर लँग्वेज मिस्टर. एवढा तरुण मुलगा माझ्यासारख्या मोठ्या बिझनेसमॅनला असं बोलतो. जॉनने मला बोलवलं म्हणून मी इथे आलो, जॉर्ज म्हणाला. ब्रायन्सने आपली गन काढली आणि जॉर्जवर रोखली. हे काय आहे? मी जेवढं विचारेन तेवढंच उत्तर दे, ब्रायन्स म्हणाला. हे चुकीचं आहे. काय बरोबर आहे आणि काय चुकीचं ते मी ठरवणार. 5 वर्षांपूर्वी बंगला क्रमांक 18 विकताना स्वतःचे 1 ते 1.5 करोडचं नुकसान का केलं, ब्रायन्स म्हणाला. कारण तो बंगला सामान्य नाही. ब्रायन्स जागेवरून उठला आणि बोलला, काय आहे तिथे? तुम्हाला विश्वास नाही बसणार. जॉर्ज, बोल लवकर, नाहीतर. बोलतो. 10 वर्षांपूर्वी ब्रुसेल्स जवळील सर्व जागा मी विकत घेतली आणि तिथे लगभग 18 बंगले बांधले. हळूहळू सर्व बंगले विकले, पण बंगला क्रमांक 18 विकला नाही, कारण त्या बंगल्यात मी राहत होतो. त्याची रचना मी वेगळी केली होती. वेगळे म्हणजे? त्या बंगल्यात एक गुप्त जागा आहे. बंगला क्रमांक 18 ब्रुसेल्सच्या बंगल्यांच्या रांगेत शेवटचा बंगला आहे आणि स्मशानाच्या अगदी बाजूलाच आहे. विशेषतः गेस्ट रूमची खिडकीही त्याच बाजूला आहे. त्या खिडकीला बाहेरून कडी आहे, ज्यामुळे ती खिडकी बाहेरून कोणीही उघडू शकतो. बाजूला स्मशान असल्यामुळे तिथं फारसं कोणी फिरकतही नाही. बरोबर, असं ब्रायन्सने बोलताच जॉर्ज घाबरला आणि तो घाबरताच बोलला, हो, पण तुम्हाला कसं कळलं? बंगल्याच्या बाहेर तपासणी केल्यावर मला हा पुरावा सापडला. आणि ती गुप्त जागा कुठे आहे, त्यात काय आहे? जॉर्ज जागेवरून उठला आणि बोलू लागला की पूर्वी मला ड्रग्सची सवय होती, त्यामुळे त्या गुप्त खोलीत ड्रग्स लपवले होते. पण माझ्याकडे ड्रग असल्याचं पोलिसांना कळलं, त्यामुळे त्यांनी माझ्या बंगल्याची तपासणी केली, पण त्यांना काहीही सापडलं नाही. मी तो बंगला सोडला आणि व्हाईटफील्डमधील बंगल्यात राहायला गेलो. पण बंगला क्रमांक 18 सोडण्यापूर्वी गेस्ट रूमच्या खिडकी बाहेरून उघडण्याची व्यवस्था केली होती. त्यावेळी माझ्यासाठी ड्रग्सशिवाय काहीही मौल्यवान नव्हतं. तो बंगला सोडल्यावर सुद्धा पोलीस माझ्या मागावर होते, पण त्यांना ठोस पुरावा सापडत नव्हता. आठवड्यातून एकदा मी त्या बंगल्यात जाऊन लागेल तेवढे ड्रग्ज घेऊन पुन्हा व्हाईटफील्डमध्ये येत असे. त्यामुळे बंगला न उघडता ड्रग्ज लपवण्याची जागा मला सापडली होती. व्हाईटफील्डमधील बंगल्यात ड्रग्ज लपवणं शक्य नव्हतं, कारण तिथे सारखं पोलिसांचं येणं जाणं होतं. एके दिवशी रात्री मी ड्रग्ज घेण्यासाठी बंगल्याच्या खिडकीतून आत गेलो, पण ती खिडकी मी येण्यापूर्वीच उघडी होती. मला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण ती खिडकी बाहेरून उघडते हे माझ्याशिवाय कोणालाही माहीत नव्हतं. आणि ड्रग्ज घेण्यासाठी मी नेहमीच रात्री जात असे, त्यामुळे इतर कोणालाही माहिती नव्हतं. मी खिडकीतून आत गेलो, गेस्ट रूममधील सर्वात मोठी फरशी बाजूला केली, त्याखालील असलेला दरवाजा उघडला आणि शिडीच्या साहाय्याने खाली पोहोचलो. गुप्त खोली थोडीफार मोठी आहे, म्हणजे लगभग 5-6 माणसे राहू शकतात. मला आठवडाभर पुरतील इतके ड्रग्ज घेतले. निघताना आजूबाजूला टॉर्चचा प्रकाश सर्वत्र फिरवला, तर एका पुरुषाचं प्रेत माझ्या समोर निश्चल पडलं होतं. ते पाहताच मी प्रचंड घाबरलो आणि भरभर पावलं टाकत बाहेर पडलो. खरं सांगतो साहेब, मी नाही मारलं त्याला, पण हळूहळू मी ड्रग्सची वाईट सवय सोडली आणि बंगला विकण्याचं ठरवलं. पण प्रेत सापडल्यामुळे मी तो बंगला फार कमी किमतीत विकला. अजूनही मला ते प्रेत आठवतंय. अच्छा, आता सांग, मेरी आणि विल्यम्सचं काय केलंस? खरं सांगतो साहेब, तो बंगला विकल्यापासून मी पुन्हा त्या बंगल्याकडे फिरकलेलोय नाही. त्यामुळे मेरी आणि विल्यम्सचं काय झालं ते मला माहीत नाही सर. ठीक आहे, जा तू जा, ब्रायन्स म्हणाला. जॉर्ज घाईघाईने बंगल्याबाहेर पडला. काही वेळ सर्वत्र शांतता पसरलेली. तितक्यात बंदुकीतून गोळी सुटल्याचा मोठा आवाज झाला. आवाज ऐकताच ब्रायन्स धावतच बंगल्याबाहेर आला. काही अंतरावर जॉर्ज रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. एका व्यक्तीने जॉर्जच्या डोक्यात गोळी मारली होती.
गोळी लागल्यावर जॉर्ज फार काळ जिवंत राहू शकला नव्हता, पण आता या केसला एक नवं वळण मिळालं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर इथे क्लिक करून सबस्क्राईब करा व घंटा वाजवून इन्स्टंट नोटिफिकेशन मिळवा. अशाच भूतांच्या गोष्टी ऐकण्यासाठी इथे क्लिक करा. तुमच्याकडेही काही अशा भूतांच्या गोष्टी किंवा अनुभव असतील तर काजळ रातला पाठवा. ईमेल ID डिस्क्रिप्शनमध्ये आहे.